काल 23 तारीखला संध्याकाळी अंदाजा 8:15 8:30च्या दरम्यान कदीम जालना पोलीस स्टेशन येथे घाटी रोडवर एका व्यक्तीवर अग्निशस्त्राने फायरची घटना घडली होती। त्याला ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलला शिफ्ट केला, पण दुर्दैवाने हेड इंजुरी असल्यामुळे तो वाचू शकला नाही। त्याच्यामध्ये इमिडिएटली सगळी पोलीसची यंत्रणा ॲक्टिवेट करण्यात आली होती। मी स्वतः व्हिजिट केली होती आणि विदिन 5 to 6 आवर काहीच क्लू नसताना DYSP अनंत कुलकर्णीच्या अंडर LCBची टीम आणि कदीम जालनाचे PI शेवाळे, सदर बाजारचे PI भारती, चंदनीराचे PI पवार, LCBचे PI पंकज जाधव आणि सगळे त्याची टीम्सनी याच्यामध्ये वर्कआउट करत होते आणि विदिन 6 आवर्स त्याच्यामध्ये ब्रेक थ्रू पोलिसाला भेटलेला आहे आणि 2 आरोपी याच्यामध्ये ज्यांनी फायरिंग केली ते निष्पन्न करून त्यांना अटक करण्यामध्ये सक्सेस प्राप्त झालेला आहे। दोघे आरोपीचे नाम अमन शैलेंद्र धिल्लोड आणि अजय विजय अमलेकर असे ही 2 आरोपी आहे। दोघाला पोलिसांनी अटक केला आहे आणि पोलीस चौकशीमध्ये त्यांनी गुन्हा करण्याची कबुली पण दिलेली आहे। आता त्यांना माननीय कोर्टासमोर प्रोड्यूस केला जाणार आणि पोलीस PCR घेतल्यानंतर पुढचा तपास आम्ही करणार।